सर्वच लहान मुलांसाठी आपण बघतोय खुश खबर आहे. भूषण भोसले कुठे आहेत? भूषण भोसले प्लीज माईकशी कॉन्टॅक्ट करा. हे मी तुम्हाला शोधतायत. भूषण भोसले आपल्याला सूचना आहे, तुमची मॅच आहे लगेच. इकडे लगेच. जाऊयात मॅचकडे, जिथे आपण बघतो दोन ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात बघायला मिळतील. एका बाजूला आराध्य इलेव्हन हा संघ आपण बघतो सन्माननीय हनुमंत आप्पा दर्डेगे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये, तर त्यांच्या विरोधात इथे आपल्याला बघायला मिळेल टीम सरपंच इलेव्हन सन्माननीय सरपंच गोरक्षनाथ शिर्के यांच्या मालकीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बघायला मिळेल. दोन्ही संघाने देऊयात मनपूर्वक मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. ओम नमोच्या आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देव तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतारी जोशी. हा ज्ञानेश्वरीमधील उल्लेख आहे. अर्थात आपण बघतो की ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्या पानांवरती आपण बघतोय हा संस्कृतमधील गणपती बाप्पाचं वर्णन करणारं तुम्हाला तिथे काही वाक्य दिसतील तिथे तुम्हाला. अर्थात आपण बघतो की आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये असं सांगितलं आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना प्रथमतः गणपती बाप्पाची आराधना करावी. आज या मॅचचं आपण प्रारंभ करत असताना किंवा आजच्या या होल डेवर होल स्पर्धेवरती कोणत्या प्रकारची विघ्न येऊ नको येऊ दे यासाठी गणपती बाप्पाचे नामस्मरण आपण करूयात. बॉल हवेत ठेवा मॅच चालू होण्या अगोदर. शक्यतो पंचांकडे चेंडू असावेत आणि पंच मॅच पहिला बॉल टाकत असताना पंचांना सूचना आपण पलीकडे स्क्वेअर लेग पंच बसू शकता, आपण बसू शकता. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज. पहिल्याच बॉल यावेळेला धावेसाठी कॉल आहे. दोघांच्या आतमध्ये गडबड गोंधळ आणि यावेळेला एक चिरके म्हणत असेल दुसऱ्या चिरकेला हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा दम था. हमारी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था. पाठीमागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात.
देवत पाठीमागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड यावेळेला पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पाठीमागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कृष्णाला आपण इथे सन्मानित करतोय. कृष्णा दर्डिगे यांना आपण सन्मानित करतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्डने. लक्ष्मण सर या मॅचमध्ये रिदममध्ये येतील का हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलाय. यानंतर होणारी मॅच राजगड वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात शिरकाई फायटर्स. दोन्ही संघांनी स्वतःचे प्लेयर्स गोळा करा आणि एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचे ते मॅच चालू झाल्यानंतर. बोथ टीम चालेल का? बॉल यावेळेला उंच आकाशात. हनुमंत आप्पांनी खरं तर यावेळेला मनापासून प्रयत्न केला होता. सरपंच 11 एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. सरपंच 11 एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. सरपंच 11 तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा 13वा लवकर, पॅनल्टी लागेल. आता त्याचे 2 धावा डिक्लेअर असतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. आराध्य 11 संघाची एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. पहिलं षटक अतिशय सुंदररित्या हाताळण्यात आलं इथे आणि पहिल्या षटकाच्या अखेरपर्यंत आतापर्यंत एक मजबूत पकड आतापर्यंत आहे टीम आराध्य 11 संघाची. पण ही पकड टिकवून ठेवणं हे एक मोठं टार्गेट असतं. हे टार्गेट टिकवून ठेवणं, विशेषतः आपण बघतो की एखादं छोटं यश मिळवणं आणि ते यश वाढवणं, ते यश टिकवून ठेवणं एक आव्हान असतं, एक चॅलेंज असतं. नजर नजर में उतरना कमाल होता है, नफस नफस में बिखरना कमाल होता है. नजर नजर में उतरना कमाल होता है, नफस नफस में बिखरना कमाल होता है. ऊंचाइयों पर पहुंचना कोई कमाल नहीं, ऊंचाइयों पर पहुंचना कोई कमाल नहीं, ऊंचाइयों पर ठहरना कमाल होता है. यश मिळवणं ही फार मोठी गोष्ट नाहीये, ते मिळवलेले यश टिकून ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. या दरम्यान बघायचंय चांगला कॅच बघायला मिळेल इकडे. या दरम्यान आणखीन एक खेळाडू इथे बाद होतोय. सरपंच यावेळेला आउट झालेले आहेत. सरपंचांना पंच दिलाय गोलंदाजाने. आणि सरपंचांसाठी पारितोषिक होतं यावेळेस, मात्र देखील ते पारितोषिक केवळ पारितोषिकच बनून राहिलं. सन्माननीय तुषार शेठ भोसले उद्योजक यांच्या माध्यमातून सरपंचांसाठी पारितोषिक होतं. पहिल्या षटकारासाठी 501 रुपये, लागोपाठ दुसरा मारला तर 2000 रुपये, लागोपाठ तिसरा मारला तर 5000 रुपयांचं पारितोषिक होतं. अक्षयजी दर्डिगेने विनंती असेल आपण कॉन्टॅक्ट करा. हा बॉल बघायचं उंच आकाशात आणि अक्षय दर्डिगे प्लीज कॉन्टॅक्ट करा. अक्षय दर्डिगे या इकडे. अक्षय दादा दर्डिगे. यावेळेला हा बॉल आपण बघतो. बॅट थोडीशी उशिरा बघायला मिळाली आणि एक चांगला बॉल आहे. गोलंदाज मार्ककडे आपण जाऊयात. प्रशांत गोलंदाज मार्कवरती आहेत आता. हा बॉल पुन्हा एकदा खोलवरती टप्प्याचा अगदी बुंद्यापर्यंत चेंडू टाकला होता. बायडरचा पवित्र आक्रमक जरूर होता
परंतु केवळ आक्रमक असणं क्रिकेटमध्ये पुरेसं नाही आहे. क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आक्रमकपणापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शांतता. ज्याच्या अंगी शांतता आहे त्याला गेम व्यवस्थित कळतो. ज्याच्या अंगी शांतता आहे, संयम आहे, त्याला कळतं की कुठे अटॅक करावा, आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला बघायचं आहे शॉर्ट उंच आकाशात लकीची बॅट तळपली आहे, पण यावेळेला लकी सांगतोय यावेळेला माझं लक नाही तर माझं कर्तृत्व बोलतंय. षटकार. खरं होय. आणखीन एकदा आक्रमण केलंय, ज्यावेळेला लकी कमाल करतोय. हनुमंत आप्पांकडे बॉल आणि आप्पांच्या यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा बघायला मिळाले. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे. अंपायर 1 मिनिट. रेंजचा प्रॉब्लेम झालेला आहे. स्कोरिंग होतंय का? होतंय. स्कोर काय? 20. ओके ओके. गोलंदाजी मार्कवरती संजय महाराज शेडगे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती असतील यावेळेला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर 20. तीन षटकांच्या अखेर पण धावसंख्या 20 झाली, बरोबर ना? येस. धावफलक आज कमी बघायला मिळतोय. पंचांनी अवांतर स्वरूपाची धाव इथे खेळवली. काय पंच? काय ऐकू येत नाही इकडे? काय चाललंय काय नाही माझं गोंधळ मला काय काय या दरम्यान आपण बघतो एका धावेसाठी पलायन केलं. आपण यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. थ्रो मात्र खूप जास्त उंचावरून फेकलाय. त्याचं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कुठेही नाही, पण व्यवस्थितरित्या एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. धावसंख्या पुढे. तुम्ही सांगा मला, त्या नाही विचारावं लागेल. ओव्हर संपली का पंच? रंगी आली. तीन ओव्हर 22 का? बरोबर आहे का? 3 षटकानंतर 22 ही धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज बाबू आले. गोलंदाजी मार्कवरती बाबू नाही कर पाय काबू आणि एक सिंगल. बाबू फिर से एक बार नहीं कर पाए काबू. बाबू पण बाबू
सॉरी बाबू भोसले, मला वाटलं दुसरे बाबू कोणतरी आहेत. ठीक आहे, असो, इट्स अ कॉमेडी. यावेळेला बघायचंय बाबू सर गोलंदाजी मार्गमध्ये आहेत इकडे. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी आपण बघतोय. बाबू सरांनी आपण बघतोय की तुषार सरांसारखेच आपण बघतोय. बाबू सर सुद्धा एक चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि आता गोलंदाजी मार्गवरती आहेत. यावेळेला हा बॉल पंचांनी अवंत ठरवलं तिकडे. धावसंख्येकडे जाऊयात. ताकदीनं शॉट जरूर मारलाय. एक सिंगल होईल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. बघता बघता दुसरी होते, तिसऱ्यासाठी कॉल आहे आणि पंचांनी चौकार कळवलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 29 धावा. नाकामध्ये गे अंबा छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. यावेळेला बघायचं आहे टप्पापर्यंत बॉल जागेवर थापला. आपणकडे बॉल. अप्पांची पैकी येईपर्यंत दुसरी धाव होते कंप्लीट. 2 धावा मिळतील इथे. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे 31 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक आपण बघतोय. नो बॉल पंचांनी कळवला. पायांचा नो बॉल. पाय उचलला गेलाय. फ्रीट असेल. धावसंख्या पुढे 32 वरती. फ्रीटचा बॉल आहे. या चेंडूवरती फक्त तुम्ही रनआउट होऊ शकता. आणखी काही उपनियम आहेत तिथे. आणखीन एकदा नो बॉल आहे. आणखीन एकदा एक धाव. फ्रीट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू. नो बॉल. नो बॉल. काही दिवसापूर्वी मार्केट में जाहिरात आली होती, क्या चल रहा है, फॉक चल रहा है. यहाँ पे क्या चल रहा है, नो बॉल नो बॉल नो बॉल के ऊपर नो बॉल चल रहा है. लेकिन यहाँ पे अच्छी गेंद है. शायद अच्छी गेंद है, लेकिन जी हाँ, ये अच्छी गेंद है. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आपण बघतो आता. धावसंख्या धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. पंच काय आता षटकार चौकार 2 धावा. धावसंख्या आपण बघतोय 36 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेला देखील आपण बघतोय व्हाईट बॉल पंचाने कळवला. शरीरापासून दूर ठेवला होता चेंडूला. आणखीन एकदा फसवा चेंडू होता. स्लोअर चेंडू आपण बघतोय बरेचसे परिणामकारक ठरतात. असं नाही की तुमच्याकडे केवळ वेगच पाहिजे, तर वेग कमी अधिक करण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेग कधी जास्त असावा कधी कमी असावा या संदर्भातील जी निर्णय क्षमता असते ती महत्त्वाची राहते. निर्णय क्षमता ही क्रिकेटमधील सगळ्यात मोठी ताकद आहे. तर तुमची निर्णय क्षमता चांगली असेल पण तुम्ही चांगले फलंदाज किंवा चांगले गोलंदाज नसाल तरी देखील तुम्ही तुमच्या टीमला जिंकवू शकता. यावेळेला बघायचं पंचांनी चौकार कळवलं तिकडे.
चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे. अंबा 43 धावा धावफलकावरती आहेत. अंबा 43 धावा धावफलकावर. पंचांकडे दाद मागितली जाईल तोपर्यंत पंचाने सांगितलं खेळाडू आपल्या घरट्यामध्ये बालंबाल बचावलाय. अर्थात अजूनही धावसंख्या बाणाविषयी वेगाने पुढे नाही चालली, पण क्रिकेटमध्ये असं नाही सांगता येत की क्रिकेटमध्ये हा धावफलक सेफ राहील किंवा हा धावफलक कमी मानला जातो. असं नाही. क्रिकेटमध्ये कोणताही धावफलक सेफ नाही आहे आणि कोणताही धावफलक आपण बघतो की छोटा नाही आहे क्रिकेटमध्ये. तर तुमची आणि तुमची टीम एकंदरीत टीम गेम कसा करते यावरून त्या सगळ्या गोष्टी शक्य राहतात. पण ते डिवाइड इथे आउट घोषित केलंय. पाणी कचन लाली लाले लाली लाले आरोळी फुकट पुरावानी नवीन बॅटर, छोटा बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओहो, शॉट कडक आहे, ये छोटा नाहीये लगभग. आणि यावेळेला बघायचंय दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि बघायचं की आउट होऊ शकतो का, तर नाही, वाचलाय. बारक्याचं नशीब चांगलं आहे, नशीबवान आहे तो ऍक्च्युअली मध्ये. आणि त्याचं नाव काय पिलं ना, साई. साई या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणारा सगळ्यात छोटा खेळाडू. एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आराध्य 11 संघानं 5 षटकर टाकत असताना धावा खर्च केल्यात. 45 आणि 46 धावांचं आव्हान त्यांनी आज दिलेलं आहे प्रतिस्पर्धी टीमसाठी. शेरकाई फायटर्स आणि त्यांच्या विरोधात टॉस इथे होतोय आणि राजगड वॉरियर्स. सन्माननीय टॉस आपण करतोय, आगमन होतोय. सन्माननीय गोपाळ नाना दळवी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. त्याचप्रमाणे उपस्थित आहेत तानाजी भोसले, तुकाराम शिर्के, या सर्वांचं सरचे स्वागत आहे. शिरकाई फायटर संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. टार्गेट जिंकण्यासाठी 46 धावांचं टार्गेट आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे सामाजिक कार्यकर्ते तानाजी शेठ भोसले, सन्माननीय तुकारामजी शिर्के या मान्यवर पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. चला फिल्डिंग लावा. बॅटर चला आतमध्ये, बॅटर चला आतमध्ये. 46 धावांचं टार्गेट.
चला वेळ वाचवा, बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. सामान्य बंद पडली. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण सामना सुरू करतोय. आराध्य इलेव्हन संघाला 46 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. तर दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा आपण नामोल्लेख करतोय. सन्माननीय मारुती बापू जाधव, सन्माननीय भरत शेठ दळवी, सन्माननीय उत्तम सर भोसले, सन्माननीय शिवाजी शेठ पोळेकर, सन्माननीय शंकर शेठ शिर्के, सन्माननीय नानासाहेब दर्डिगे, सन्माननीय नवनाथ शेठ शिर्के, हनुमंत शेठ भोसले, किशोर शेठ दर्डिगे, नवनाथ शेठ दर्डिगे, प्रमोद शेठ भोसले, संदीप शेठ पोळेकर, सन्माननीय वामन शेठ भोसले, राजेंद्र शेठ भोसले, तुषार शेठ जाधव, अमोल शेठ दर्डिगे, हनुमंत शेठ गाटे, भूषण शेठ भोसले, त्याचप्रमाणे सन्माननीय तानाजी शेठ गाटे, रामभाऊ शेठ खरात, सन्माननीय लक्ष्मण सर करंजकर, अनिल शेठ भोसले, अंकुश शेठ डेबे, त्याचप्रमाणे सीताराम शेठ भोसले हे सहकारी विशेष सहकारी मान्यवर आहेत. सगळ्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सुभाष शेठ जाधव, एक स्कोर द्या, मला स्कोर द्या, एक आम्हाला गुणलेखक द्या. एक स्कोरर द्या, स्कोरर लिहिणारा माणूस द्या. इथं स्कोर लिहिणारा माणूस द्या, नाही तर आम्हाला काही कळायचं नाही. इकडून लिहिलं त्यांनी. ठीक आहे, ओव्हर संपल्यानंतर आम्हाला सांगा. ओव्हर संपल्यानंतर आम्हाला सांगा. 46 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आहेत. आणि आता पहिलाच बॉल रोहित यांचा चांगला होता बॉल. डेफिनेटली आपण ते या 46 धावा बनवण्यासाठी एक टार्गेट समाधानकारक जरी असलं तरी देखील या टार्गेटला तुम्ही कशाप्रकारे डिपेंड करता हे बघणं आता इथून पुढे महत्त्वाचं राहील. लकी यांच्याकडे बॉल आहे. चांगली वेगवान धाव, एक सिंगल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. धावसंख्या आपण ते खातं उघडलं जाईल. संजय महाराज शेडगे आपण बघतो ऑन स्ट्राईक आहेत. कोण आहे बाळा, कोण आहे? हलचेक
चिले यांच्याकडे बॉल 2 डिक्लेअर. सावकाश आहे, सावकाश. आताच्या 2च्या मदतीने धावसंख्या जाते 3 वरती. पोरांना पडतो टक्कल पुढे. यावेळेला मात्र बघायचंय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हे. धावसंख्या या धावेच्या मदतीने जाते पुढे. धावसंख्या 4 वरती. त्यावेळेला इनसाइड आउट फटका चांगला बघायला मिळतोय. आणि बघता बघता एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. बघता बघता दुसरी देखील होईल कंप्लीट. थ्रो येईल तोपर्यंत रनआउटची मुवमेंट होता, पण 3 झाल्या. 3च्या मदतीने धावसंख्या पुढे. लागलं काय त्याला? बॉल गेला आडवायला तोंडच चढकून गेलं. केवढं राहतो गेलं क्लिअर केलं. अरे कुठलं गार्ड आहे? कुठलं गार्ड आहे तुझं? नाही का? नाही. नाही आली. एक बी नाही माहिती. तुला कसं काय काय काढू? आली आली. चालू आतमध्ये थांबली होती मॅच म्हणून थांबलो होतो मी. नव्वद मॅचकडे जिथे सामना होतोय पुन्हा एकदा सुरू. आता पण धावसंख्या झाली 1 षटका अखेर 8 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 46 धावांचं टार्गेट असताना आपण बघतो की उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रेंज नाही आली, चालू ठेवा. पहिल्या षटकाच्या अखेरपर्यंत 8 धावा धावफलकावरती. हा बॉल यावेळेला मात्र एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. दीपक दादा यावेळेला पंचांनी नो बॉल कळवला तिकडे. एक धाव तर मात्र या दरम्यान इथे कलात्मकरित्या पळून काढली जाईल.
आताच्या 2 धावा, एक पळून आणि एक कंप्लीट, नो बॉल, अशा टोटल 2 धावा आताच्या. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या 10 वरती. ज्यावेळेला स्लॉट मधील बॉल संजय महाराज यांच्या बॅटमधून हा बॉल, हो चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे, गुड फील्ड पाठीमागे बघायला मिळालं. चांगला फटका जरूर आहे. नो बॉल पंचाने सांगितलाय. एक तर झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे, दुसरी देखील झाली आहे, तिसरी होणार का? नो बॉल विथ चौकार आताच्या 5, बरोबर ना? हा बॉल उंच आकाशात, जेल होणं महत्वाचं आहे, जेल निसटलाय. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. पंच सांगतील आपल्याला 2 षटकानंतर धावा किती झाल्या ते. चार बॉल झालेत, धावा किती झाल्या? आली होय. हो यावेळेला क्लीन बॉल्ट संजय महाराज यांचा खेळ संपलाय. न्यू बॅटर हनुमंत आप्पा दर्डिगे मैदानच्या आतमध्ये आलेत. दोन्ही संघाच्या संगणकांना सूचना आहे की तुमचं राखीव खेळाडूकडे पाठवा, कारण काय होतंय, लाईव्ह सुरू आहे, आतमध्ये कोण बॅटिंग करतंय कोण बॉलिंग करतंय आम्हाला काहीच समजत नाहीये. आणि जे की समालोचन करत असताना देखील आपण तो एक त्या गोष्टींचा अडथळा येतो. एखाद्या खेळाडून चांगलं काम केल्याच्या नंतर त्याचं कौतुक होणं हे महत्त्वाचं राहतं. स्वतः संघमालक आपण बघतो बॅटिंगसाठी आलेत. हनुमंत आप्पा दर्डिगे, फिलहाल देखा जाए तो टीम के ओनर आ चुके हैं. ज्या वेळेला शॉट चांगला आहे, अप्पर कट आपण बघतोय, डीप पॉईंटमध्ये खेळाडू, धावेसाठी होकार, आणि या वेळेला 2 धावा बघायला मिळाल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे 2 ओव्हरनंतर धावसंख्या किती झाली? 19, 19. प्रशांत भोसले आपण बघतोय स्ट्राईकवरती आहेत. प्रशांत भोसले आणि हनुमंतप्पा ही जोडी आपण बघतोय आराध्य इलेव्हन संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवरती रोहिदास जाधव 2 षटकानंतर 19व्या धावफलकावरती. 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि यावेळेला बघायचं पंचांनी वाईट बॉल कळवला. धावसंख्या 1 ने पुढे 20 वरती जाऊन पोहोचेल. आणखी पाहिजेत 27 धावा. चिल्याकडे बॉल आहे पण यावेळेला आणि खरंच त्यांनी कॅच घेतला असता,
कारण माहिती आहे सगळ्यांना तो एक चांगला फिल्डर आहे म्हणून त्याला टीममध्ये घेतलंय. कोणालाच येत नाही catch. catch यायचा. चेंडू दिला सोडून धावेसाठी होकार कळवलाय. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी होकार. गडबड झाली आणि योग्य वेळी मात्र आपण बघतोय धाव न घेण्याचा निर्णय अतिशय योग्य होता प्रशांत भोसलेचा. फ्रीमध्ये अनलिमिटेड ताकदीने शॉट खेळलाय. पाठीमागे खेळाडू आहे. चांगली फेकी आहे. सरपंच होते तिकडे. ताकदीनं सरपंचांनी फिल्डिंग केलेली आहे. सॉरी सरपंच नाही तिकडे. कोण आहे तिकडे? बाबू दर्डिगे तिकडे. यशवंत दर्डिगे. शॉट चांगला ताकदीने खेळलाय. एक सिंगल होते कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. प्रशांत स्ट्राईकवरती येईल. उंच आकाशात चेंडू गेला आणि या वेळेला बघायचं आहे काय होणार इथे. पंचांनी 2 धावा कळवल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे. Our Star Remix. स्कोर काय झाला? स्कोर पुन्हा एकदा कट केलं चांगल्या प्रकारे. खेळाडू आहे तिकडे आणि बघता बघता चेंडू फरार. धावसंख्या 4 ने पुढे. पंच धावा. It's Our Star Remix. It's Our Star Remix. 31 ऑन बोर्ड. शेवटचे 12 बॉल ना बरोबर का? गोलंदाजी मार्कवरती सचिन शिर्के आहेत का? बरंच शिर्के. 12 चेंडू पाहिजेत साधारणतः 15 बरोबर. 46 टू विन ना. 31 झालेत. अजून 15 पाहिजेत 12 चेंडूमध्ये. या धावा अडवून आणि बनवणं सोपं आहे. फक्त तुमच्या मनाची ती जिद्द असली पाहिजे. वाळूचे कणरं गिळी त्यात तेलही गिळे असं म्हटलं जातं. प्रयत्नांती परमेश्वर आहे. जो मनापासून प्रयत्न करणार तो जिंकणार हे क्लिअर आहे. 46 टू विन आहे त्यामुळे 15 बाकी राहिल्या. 12 बॉल 15 ना. एक चांगली बॅटिंग बघायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू उंच आकाशात वाऱ्याच्या विरुद्ध खेळलाय. लकी धावतो चेंडूच्या पाठीमागे. टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी.
पुन्हा एकदा लोअर फुलटॉस लकी चेंडूच्या पाठीमागे धावतोय त्यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या जाते पुढे, धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. निर्धाव चेंडूची अतिशय गरज आहे. हे होऊ शकतं पण चांगलं क्षेत्ररक्षण त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. षटक संपलं इथे आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये धावांची गरज किती आहे? 6 बॉलमध्ये धावांची गरज किती? 6 बॉल 7 धावा डिपेंड करायच्यात. लकी आपलं लक आजमावण्याचा प्रयत्न करेल. 6 बॉल 7. आणि मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे. कुछ नहीं ये बस दुए और साये है, कुछ नहीं ये बस दुए और साये है, आज हम भी खुद को आजमाने आए हैं. झुकना अपनी किस्मत में कब लिखा था, झुकना अपनी किस्मत में कब लिखा था, आज हम भी तूफानों से आंख मिलाने आए हैं. या गोष्टी स्वतःच्या मनाला सांगता आल्या पाहिजेत. समोरचे जिंकायला आले तर आम्ही सुद्धा जिंकायला आलोय. पहिल्या बॉलवरती आपण बघतोय एक सिंगल डॉट आले ना, डॉट नंतर सिंगल आला म्हणजे आता 4 चेंडू बाकी आहेत. वाह, या क्षेत्ररक्षकाने खरं सांगतो मनापासून खूप चांगलं फिल्डिंग केलेली आहे. तुम्ही तब्येतीकडे जाऊ नका, 1 नंबर क्षेत्ररक्षण केलंय. पुढा बॉल उंच आकाशात आहे, बॉल जागेवरती बघायला मिळाला. धावांची धाव फेकी येईल. वाह, 2 धावा आताच्या धावसंख्या 2 पुढे जाईल. आता किती बॉल किती? 2 बॉल 3 आले असतील ना, बरोबर आहे का? 2 बॉल 4 धावांची गरज आहे. लकी वर्सेस ओहो, क्लीन बॉल, क्लीन बॉल, लकीचा बॉल. तर नशिबात यश लिहिलेलं असेल तर ते कुणी रोखू शकत नाही. बॉल अतिशय खराब होता पण मिळाले. DJ Vikas, 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 Vikas. ओई राधा पाकिस्तान नीता बोल भवानी माता की गळ्यामध्ये माळे लोंबती अंबाबाई वाले खेळती गळ्यामध्ये माळे लोंबती अंबाबाई वाले खेळती. DJ Vikas, Vikas. जबत मॅचकडे बघायचे आता शेवटची लास्ट मुवमेंट असणार आहे. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. कोण जिंकणार, कोण जिंकणार? 1 बॉल 4 पाठीमागची बॉलर मागाचा बॉलला विकेट निघल्या. 6 बॉल 7 खूप चांगलं आतापर्यंत गोलंदाजी लकी यांची बघायला मिळते. या बॉलला माझ्याकडनं सुरू झाले ओहो, लकी यांनी मॅच फिरवली, लकी यांनी मॅच फिरवली आणि याचसोबत आपण बघतो इथे सामना संपलाय आणि सरपंच लेवल संघाने आपण बघतो सामना जिंकलाय. DJ Vikas, Vikas.